की भारतीय जनता पार्टी ही पितृसत्ताक पुरुषसत्ताक व्यवस्थेची वाहक आहे। आता आमच्या अब्दुल भाईंना कळायला लागले की त्यांचा गेम होतोय। शंभूराजे देसाई कितीही नाही म्हटले तर त्यांचा गेम होतोय। सोलापूरमध्ये तर शहाजी बापूंनी काय म्हणजे एक एक प्रकार केले। लेट्सअपच्या माध्यमातून मी आजही म्हणते, बापू आपली कधी चर्चेची तयारी आहे। उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीचं कूट कारस्थान झालं, जे कपटी राजकारण झालं, ते तर अजिबातच न पटणारं आहे। काय बोलावं आता शेलार भाऊंबद्दल? शेलारांना बहुतेक स्मृतिभ्रंश झालाय। देवेंद्रजींनी आतापर्यंत ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्यांना त्यांना संपवलं। नमस्ते, मी योगेश कुटे। लेट्सअप सभेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या, शिवसेनेच्या झुंजार अशा वक्त्या आणि ज्यांनी महाप्रबोधन यात्रेद्वारे गेले 1.5-2 महिने महाराष्ट्रामध्ये अक्षरशः एक वेगळ्या प्रकारचा राजकीय धुमाकूळ घातलेले आहे, अशा सुषमा अंधारे आज आपल्यासोबत आहेत। सुषमाताई, लेट्सअपमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आभारी आहे। सुषमा अंधारे हे नाव यापूर्वी महाराष्ट्राला माहिती होतं, पण जो शिवसेनेचा दसरा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यानंतरच्या सुषमा अंधारे आणि दसरा मेळाव्या आधीच्या सुषमा अंधारे याच्यामध्ये काय फरक पडलाय तुम्हाला जाणवतंय? प्रचंड। बरं, दसरा मेळाव्याच्या आधीही मी बोलत होते। बरं, तेव्हाही मला महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा अगदी भारताच्या बाहेरचे लोक ऐकत होते। बरं, म्हणजे माझं स्वतःचं जे सुषमा अंधारे ऑफिशियल असं यूट्यूब चॅनल, तर त्याचे जे दर्शक आहेत ते भारताच्या बाहेरचेही बरेचसे आहेत, जे चळवळीवर प्रेम करणारे आहेत। पण एक मेनस्ट्रीम क्लास ज्याला आपण म्हणतो, मुख्य प्रवाहातला दर्शक किंवा मुख्य प्रवाहातल्या लोकांनी गांभीर्यानं घेणं, ते दसरा मेळाव्याच्या नंतर सुरू झालं। फरक काय पडलाय आता? तो पूर्वी बोलताना फार मी विचार करायची नाही, म्हणजे आलं मनात आणि बोलून टाकलं। आता मात्र फार जबाबदारीने बोलायला लागतं। अच्छा, थोडंसं जरा पार्टी प्रोटोकॉल्स, पार्टी लाईन, आणि ते करत असताना महत्त्वाचं म्हणजे की माझ्याकडे बघणाऱ्या ज्या नजरा आहेत किंवा मला ऐकणारे जे कान आहेत ते प्रचंड अपेक्षेने ऐकतात। बरं, त्यांना अपेक्षित आहे, खूप साऱ्या बायका भेटतात। बरं, ज्यांना राजकारणातला रही माहिती नव्हता, ज्यांना त्याच्यातला काही फारसं स्वारस्य नव्हतं, अशाही बायका भेटतात आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलतात। मग ते असं झालं होतं, मग ते तसं झालं होतं, मग ते आता आम्हाला बजेट कळतं बरं का ताई, आता आम्हाला SCP कळतं, विशेष घटक योजना आता आम्ही समजून घेतली आहे ताई। तर हे ऐकलं की छान वाटतं। बरं, आणि काही जेव्हा स्टुडंट्स भेटतात, काही काम करणाऱ्या, नोकरी करणाऱ्या महिला भेटतात आणि त्या जेव्हा सांगतात की राजकारणात हे मिसिंग होतं, बरं, एक स्टडीड कंटेंट घेऊन मांडणं, निव्वळ आक्रस्ताळेपणा न करता एक स्टडीड कंटेंट मांडणं हे मिसिंग होतं, तुमच्या निमित्ताने ते आलेलं आहे। तेव्हा मग अजून मला जरा जास्त मी कॉन्शियस होते की माझ्याकडून एकही शब्द असा फेक किंवा वेग गेला नाही पाहिजे। जी माहिती माझ्याकडून जाईल ती जास्तीत जास्त ऑथेंटिकली जाईल। तरी सुद्धा कधी कधी स्लिप ऑफ टंग होतो आणि मग विरोधकांना बोलायची संधी मिळते। त्याच्याकडे आपण येणारच आहोत, पण ही महाप्रबोधन यात्रेची जबाबदारी तुमच्याकडे असं वाटलं होतं? महाप्रबोधन यात्रेची पाठीमागची काय नक्की घडलं होतं ते जरा सांगा। महाप्रबोधन यात्रेची जी संकल्पना आहे, खूप लोकांना असं वाटतं की हे सुषमाताईंनी का बरं लीड करत आहेत, पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच, जेव्हा आमची प्रवेशाच्या आधीची बैठक झाली होती, तेव्हा मी त्यांना हा कॉन्सेप्ट सांगितला होता की हा कॉन्सेप्टच मी तयार केला होता, डिझाईन केलं होतं पूर्ण। आणि जेव्हा ते मला म्हणाले, सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मला म्हणाले की आत्ता तुम्ही पक्षात येताय पण आम्ही काय देऊ शकणार आहोत आपल्याला, तर तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की सर, मला फक्त आपण राज्यभर एक फ्री हँड द्यावा, एक असा कॉन्सेप्ट आहे, आणि हा कॉन्सेप्ट घेऊन जर आपण राज्यभर फिरलो तर आपण राज्यभर एक वातावरण ढवळून काढू शकू, नव्या अर्थाने राजकीय मंथन होऊ शकेल, आणि आपल्याला जी एक विधायक मांडणी करायची आहे, पक्षाचं एक फोरकास्ट विजन मांडायचं आहे, ॲट द सेम टाइम जे लोक आपल्यावर वेगवेगळे अलिगेशन करून बाहेर पडलेले आहेत, मुळात त्यांचे अलिगेशनच चुकीचे आहेत, हे सगळे सत्ता स्वार्थासाठी गेलेले लोक आहेत, हे आपल्याला लोकांना जाऊन सांगावं लागेल। आणि
ते पक्षप्रवेशाच्या आधी ते डन झालेलं होतं आणि मग पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर समहाऊ 1-1.5 महिना लागला आम्हाला ते सुरू करायला. परंतु आता ते छान रन झालं. याच्यामध्ये आदित्य ठाकरे असा पण एक आक्षेप घेतला जातो की तुम्ही एकट्याच फिरता, तुम्हीच एकट्या प्रोजेक्ट होता असंही बोललं जातं. नाही, असं काही नाहीये. ह्या विरोधकांच्या सगळ्या काय म्हणता येईल आमच्यामध्ये काही किओस तयार करता येतो का, काही मिसअंडरस्टँडिंग करता येते का, यासाठीचा त्यांचा बिचाऱ्यांचा भाबडा आणि बालिश प्रयत्न आहे. देव त्यांना सद्बुद्धी देव. परंतु मी आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवसेनेने 3 वेगवेगळे प्रोग्राम आखले. या प्रोग्राममध्ये एक प्रोग्राम होता फक्त शेतकऱ्यांशी चर्चा आणि भेटीगाठी मोर्चे. हा प्रोग्राम अंबादास दानवेजी रन करत आहेत आणि ते राज्यभर फिरत आहेत आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद करत आहेत. यामध्ये युवा सेना प्रमुख आदित्यजींच्यासाठीचा एक प्रोग्राम तो शिवसंवाद यात्रा. यामधून ते युवकांशी संवाद करत आहेत. वेगवेगळ्या MIDCs मध्ये असणारे जे तरुण कामगार आहेत किंवा IT सेक्टरमध्ये काम करणारी जी माणसं आहेत यांच्यासोबत ते संवाद साधत आहेत. रोज नवनव्या उद्योगधंदे आणि महाराष्ट्रातली इन्व्हेस्टमेंट एकूण किंवा महाराष्ट्रातनं बाहेर जाणारे उद्योग यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी त्याचे काय साईड इफेक्ट असू शकतात ही सगळी मांडणी घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत आहेत आणि बोलत आहेत. आणि मी काय करते तर माझा जो चळवळीचा एक मासबेस आहे हा मासबेस शिवसेनेला मला कसा जोडता येईल यासाठी महाप्रबोधनच्या याच्यातनं काम करते. आणि राहिला प्रश्न आमच्या किशोरीताईंचा, तर किशोरीताई या मुंबईतल्या महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी म्हणून त्या व्यस्त आहेत. आता आमच्याकडे नीलमताई पण आहेत, पण नीलमताई या घटनात्मक प्रतिनिधी आहेत. सो शी हॅज सम प्रोटोकॉल. आमच्याकडे प्रियंकाजी पण आहेत. म्हणजे आपल्याला जी नावं आठवत नाहीत मी तीही सांगून देते सगळी, कारण म्हणजे तुमच्या सगळ्याच शंकांचं एकदाचं समाधान होऊन जाईल. पण प्रियंकाजी या हिंदी भाषिक आहेत, तर त्यामुळे मराठी पट्ट्यामध्ये त्या येत नाहीत. महाप्रबोधन यात्रेचा जो सेटअप आहे किंवा जो डेकोरम आहे तो डेकोरम असा आहे की त्या मतदारसंघात त्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जे आमचे प्रबळ नेते आहेत ते त्याला जॉईन करतील किंवा ते त्याचं स्वागत करतील. उदाहरणार्थ जेव्हा मी सिंधुदुर्गमध्ये गेले तर तिकडे वैभव नाईकजींनी स्वागत केलं महाप्रबोधन यात्रेचं. इकडे विनायक राऊत साहेब, रत्नागिरीमध्ये भास्कर जाधवजी, संभाजीनगरला गेल्यानंतर खैरे साहेब असतील, असं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणचे नेते त्याला जॉईन होतात आणि ही यात्रा. बरं, ही चांगली गोष्ट आहे ना की उलट मला असं वाटतं विरोधकांनी आमचा आदर्श घेतला पाहिजे. विरोधकांनी सन्मान्य उद्धव साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे की एखादी यात्रा एका एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाचा एखादा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हा महिलांना लीड करायला देणं ही फार मोठी गोष्ट आहे. ही पॉझिटिव्ह गोष्ट घेतली पाहिजे. पण अडचण अशी आहे भारतीय जनता पार्टीची की भारतीय जनता पार्टी ही पितृसत्ताक पुरुषसत्ताक व्यवस्थेची वाहक आहे. त्यामुळे ते महिलांच्या हातात काही दोऱ्या द्यायला तयार होत नाही. ज्यांच्या मंत्रिमंडळामध्येच एखादी महिला मंत्री नाहीये तर त्यांना हे सहन होणारं नाहीये. त्यामुळे ते माझ्यावर अशा पद्धतीचे अलिगेशन करू शकतात. किती सभा झाल्या महाप्रबोधनच्या? सर आतापर्यंत 49 सभा झाल्या. तुमची आवडती सभा कोणती झाली? म्हणजे सांगोल्यातली झाली का, नारायणरावांच्या मतदारसंघातली झाली का, गुलाबराव पाटलांकडे? तशा सगळ्याच सभा अफलातून आणि प्रचंड म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनच्या फार पुढच्या झाल्या. म्हणजे आम्ही 3000 जिकडे खुर्ची लावतोय तिकडे आम्हाला 5-7 हजाराचा मॉब मिळतो. मग आम्ही 5000 खुर्ची लावतो आणि मग 10 हजाराचा मॉब असतो. पण याच्यामधल्या ज्या 3-4 ज्या सिलेक्टेड अशा सभा होत्या त्यातली अर्थात सांगोल्याची सभा ही सगळ्या अर्थाने फार चांगली झाली. कणकवलीची सभा सुद्धा, कारण कोकणात तशी गर्दी जमणं फार कठीण असतं, पण कोकणात 10-12 हजार लोक सभेला गर्दी करतात. तेही आमची नारायण भाऊंची बारकी बारकी पोरं एवढा विरोध करतात. तर ती त्या बारक्या बारक्या पोरांनी एवढा विरोध केल्याच्या नंतर सुद्धा ती सभा उत्स्फूर्त होते. किंवा जळगावमध्ये म्हणजे आम्ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातो त्या जिल्ह्याचा एक माहोल तयार होतो तो महाप्रबोधन यात्रेचा.
काही बोललात म्हणून किंवा काय तर जिसकी लाठी उसकी भैंस होती है. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन IPC सेक्शन 153 ची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन मध्ये असं सांगितलं जातं की तुमच्या एखाद्या वक्तव्यामुळे चिथावणीखोर वक्तव्यामुळे दंगल किंवा दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर 153 लागू होतो. आता आम्ही सुरुवात केली 9 ऑक्टोबरला आणि आमच्यावर गुन्हा दाखल करतात 11 तारखेला. बरं काहीच नसताना म्हणजे कुठेही दंगल नाही काही नाही तर भीती असते अस्वस्थता असते. पण मला असं वाटतं की असू दे आपलीच भावंडं आहेत कधीतरी बिचारी रस्त्यावर येतील कधीतरी त्यांना कळेल आणि कळतंय हळूहळू. आता आमच्या अब्दुल भाईंना कळायला लागले की त्यांचा गेम होतोय. शंभूराजे देसाई कितीही नाही म्हटले तर त्यांचा गेम होतोय आणि हे ते हळूहळू मान्य करतील. जळगावमध्ये जे काही घडलं तुम्हाला सभाच घेऊन न देण्याचा प्रकार घडला तर तेव्हा तुम्हाला असं अपेक्षित होतं की जळगावमध्ये असं इतका तीव्र विरोध होईल आणि गुलाबराव पाटीलच तुमच्या विरोधात येतील असं काही? जळगावमध्ये मुळात विरोध करण्यासारखं काहीच नव्हतं. जळगावच्या 5 सभा नियोजित होत्या कारण तिकडनं 5 आमदार गेलेले होते आणि त्यातल्या पहिली सभा जी होती ती गुलाब पाटलांच्याच मतदारसंघातली होती आणि त्यांचा आक्षेप माझ्यावर नव्हता. आमच्या सभेमध्ये जे आमचे युवा सेनेचे राज्य विस्तारक आहेत शरद कोळींच्या भाषणावर त्यांनी आक्षेप घेतला होता आणि शरद कोळींना अटकच करणार यावर ते ठाम राहिले होते आणि त्यामुळे ती थोडीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परंतु तिथे माझ्यावर गुन्हा अजिबात दाखल झाला नाही किंवा माझ्या सभेला त्यांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला. अर्थात जिसकी लाठी उसकी भैंस जे मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने ते सत्तेचा गैरवापर जो ठाण्यामध्ये केला जो जळगावात केला नंतर आमच्याकडे इथे आता सोलापूरमध्ये पण हा प्रयत्न झाला. सोलापूरमध्ये तर शहाजी बापूंनी काय म्हणजे एक एक प्रकार केले. ESPच रजेवर गेला आहे कलेक्टरच रजेवर गेलेले आहेत. बरं इन्चार्ज पण कोणीच नाहीये मग परमिशन कोण देणार म्हणजे सभेची परवानगीच मिळणार नाही किंवा आम्ही गेलोय तर आम्हाला कुठेही विश्रामगृह थांबायला मिळणार नाहीये. अशा छोट्या छोट्या मला वाटतं सगळ्या बालिश हरकती आहेत. अशा बालिश हरकतींनी महाप्रबोधन यात्रा थांबेल असा जर काही त्यांचा खुला भ्रम असेल तर त्यांनी काढून टाकला पाहिजे. महाप्रबोधन यात्रा झाल्यानंतर ते डायरेक्ट बेंगलोरला त्या ह्याच्यामध्ये गेले श्री रविशंकर यांच्या आश्रमामध्ये गेले आणि वजन वगैरे कमी मनशांती तुमच्या प्रबोधन यात्रेचा काही प्रभाव नाही ना पडलेला? पडेल हळूहळू पडेल. आज काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलं म्हणे पण मी बापूंना तेव्हाही म्हटलंय लेट्सअपच्या माध्यमातून मी आजही म्हणते बापू आपली कधीही चर्चेची तयारी आहे. बापू आपल्याला मागे पुढे बोलायला अजिबात आवडत नाही. तुम्ही त्याचं घर केव्हा पाहिलं होतं? त्याचा बंगला 2 कोटीचा बंगला आहे बायकोला साडी घेत नाही ते घर वगैरे कधी पाहिलं तुम्ही बापू? अहो त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडे सगळे. आता तुम्ही म्हणाल असं तुम्ही सोबत घेऊन आले असते. 2 एकराच्या बंगल्या 2 एकर जागेमध्ये तो बंगला बांधला जातोय आणि जबरदस्त बांधकाम होते. विशेष म्हणजे घरातल्या गाड्या माझ्याकडे आता यादी समोर नाहीये म्हणजे एवढ्या गाड्या इनोवा क्रिस्टा पासून फॉर्च्युनर पासून एंडिओर पासून सगळ्या मुलाची गाडी मुलीची गाडी पत्नीची गाडी दुसऱ्या नेत्यांकडनं पैसे आणलेले होते. नाही तो एक काळ होता ना. बापू तेव्हा प्रामाणिकच होते काही प्रश्नच नाही. तो एक काळ होता. पण आता जे आमचे रफिक भाई आहेत ना म्हणजे बापूंचा ऑडिओ कॉल ज्यांनी ठरवून प्रिप्लॅन पद्धतीने व्हायरल केला. अगदी पूर्वनियोजित होता कॉल व्हायरल करणं त्याच्यानुसार त्यांनी कॉल व्हायरल केला. कारण साधं गणित आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही असा कसा काय आरोप करता. समजा बापूंनी फोन केला रफिक भाईंना आणि तो कॉल आता लीक होणार आहे. तो कोणाकडून होईल? तो आयदर बापूकडून होईल किंवा रफिक यांच्याकडनं होईल. आपण असं गृहीत धरू त्यातली त्यात की बापूंनी स्वतःचा कॉल व्हायरल केला नाही तो रफिक भाईंनी केला. पण मग आपल्या एखाद्या विश्वासू मित्राला आपण इतकी आतली गोष्ट सांगतोय आणि तो मित्र ती गोष्ट लीक करतो तर मग त्या मित्राचे आणि आपले संबंध बिघडतील ना की तू माझा विश्वासघात केलास. पण असं न होता आज घडीला मतदारसंघातल्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती वचक ठेवण्याची जी सूत्र आहेत ती तर रफिक भाईच्याच हातात आहेत. ओके म्हणजे कॉलचा असा उपयोग झाला रफिक भाईंना म्हणजे रफिक भाईंनी उलट त्या कॉलमुळे त्यांची एक वेगळ्या पद्धतीची इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न रफिक भाईंच्या निमित्ताने झाला आणि रफिक भाईंचं आता तिकडे बरंच चाललंय बऱ्यापैकी चाललंय त्याच्यावर बोलली मी खूप सारं. आणि हेच अब्दुल सत्तारांच्या किंवा इतर तुम्ही उस्मानाबाद मध्ये गेला होता तिथे पण जोरदार तुमचं हे सगळं? सर मी ज्या ज्या मतदारसंघात जाते मी त्या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास करून जाते. ती तयारी कशी करता? त्या मतदारसंघाचे फोटो वगैरे कुठे मिळवतात ते जरा?
माझी जी टीम आहे ती फार छान काम करणारी टीम आहे. मुळात मला स्वतःला अभ्यास करून बोलायची सवय आहे. ती माझी आधीपासूनची व्याख्यानाची पद्धत आहे. फक्त तुम्हाला डिस्टर्ब करतो, तुमचं भाषण अनेकदा रिपीट झालं असं अजिबात वाटत नाही. अनेकदा तुम्ही इतक्या आता 40-50 सभा केल्या असतील, पण तिथे रिपीट मुद्दे आलेले आहेत असं कधी वाटत नाही. तर त्याचं कारण असं आहे की मी त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती, तिथली पीक पद्धती, तिथले स्थानिकचे विषय काय आहेत, तिथल्या म्हणजे स्थानिक मधलं जे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असेल, त्याच्यातलं सरकार कोणाचं आहे, तिथे सत्तास्थानी कोण आहे, त्यांनी काय काय तिथे वायदे इरादे केलेले आहेत, ते फुलफिल झालेत की नाही, तिथल्या लोकांचे डिमांड्स काय आहेत, याच्यासाठी माझी काही टीम मी आधी पाठवते. सभेच्या 8 दिवस आधी जाऊन सगळी ही मंडळी आमची काम करतात. तिथे लोकांशी बोलून ती सगळी माहिती आम्ही कलेक्ट करतो. आम्ही फील्डवर आधी काम करतो आणि त्यातनं सगळी माहिती मिळवून लोकांची, अदरवाईज मला रफिक भाईंचं वाळूच्या ठेकेदाराशी असणारं कनेक्शन हे मला कसं काय माहिती असणार आहे बरं, किंवा 5% आहे की 10% आहे एखाद्या मतदारसंघातला रेट, हा मला कसं माहिती असेल. लोक सांगतात की इथे याचं हे झालं. किंवा समजा आता मी कोल्हापूरमध्ये गेली आहे, कोल्हापूरमध्ये धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात गेले, तर धैर्यशील मानेंच्या मतदारसंघात गेल्यावर लोक सांगतात, ताई ही जी जागा होती ना, ही आमची सुतगिरणीची, याचे शेअर्स कुठे गेले, या बँकेचे शेअर्स कुठे गेले, जागा कुठे गेली, याची सबसिडी कुठे गेली आणि माणूस कुठे गायब झाला. ती सगळी माहिती जेव्हा आपण अत्यंत माहितीचं संकलन करणे, माहिती व्यवस्थित करणे, ती वर्गीकृत करणे आणि नंतर ती साध्या सरळ सोप्या भाषेत त्याची उकल करत करत जर ते असं झालं असतं तर त्याचा लोकांना किती फायदा झाला असता. मुळात लोकांना प्रबोधित करणे, लोकांना शहाणं करणे. आपण आपल्या या प्रश्नाचं उत्तर देताना एक पुष्टी जोडली पाहिजे सर, की चंद्रकांत पाटील यांच्यावरती जेव्हा शाईफेक झाली आणि त्यांनी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की आता कुठे आहेत सुषमा अंधारे. तर मला येऊन 4 महिने झाले, तर माझ्यासारख्या गरीब माणसाचं त्यांनी नाव घ्यायचं काहीच कारण नाही की माझी प्रतिक्रिया काय आहे. तर माझी प्रतिक्रिया ही होती की मला नाही पटलेलं तुमच्या अंगावर शाई पडली, ते नाही पटलेलं. का नाही पटलेलं? मी संविधानिक मार्गाने जाणारी मुलगी आहे, मला संविधानिक लढाई पटते. शाई तोंडावर फेकण्याच्या ऐवजी कोणी कोणी अवमान केला, कोश्यारी असतील, प्रसाद लाड असतील, मंगलप्रभात लोढा असतील, चंद्रकांत पाटील असतील, या ज्या ज्या माणसांच्या तोंडावर शाई फेकावीशी वाटते ना, ती सगळी शाई एकत्र करावी आणि ती सगळी शाई महापुरुषांचा अवमान करणारी ही जी सगळी विचारधारा वाहणारे जे लोक आहेत यांना पराभूत करण्यासाठी ती शाई प्रत्येकाच्या बोटाला कशी लागेल यासाठी मंथन घडवून आणावं या धाटणीतली मी आहे. ताई, तुमचा शिवसेना प्रवेश एकदम गाजला. जेव्हा शिवसेनेची सत्ता जात होती तेव्हा तुम्ही प्रवेश केला आणि पहिला मेसेज तुम्ही सचिन अहिरांना केलेला आहे की ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील तुम्ही शेअर केला होता. तर सचिन अहिरांनाच काय केला, काय नक्की म्हणजे तुम्हाला काय वाटलं की सचिन अहिर आपलं जे म्हणणं आहे ते उद्धव ठाकरेंनी पोहोचू शकतील, एकतर लगेच रिस्पॉन्सही मिळू शकेल? एकतर मी सचिन भाऊंना खूप वेळा आदित्यजींच्या सोबत स्क्रीनवर बघितलेलं होतं. तुमची त्याआधी थेट ओळख नव्हती? नाही, सचिन भाऊंची माझी ओळख होती, कारण सचिन भाऊ NCPला जॉईन होते पूर्वी आणि महाविकास आघाडीच्या सोबत ज्या वेळेला मी काही सभा देणार होते तेव्हा संजय दिना पाटलांच्या मतदारसंघासाठीच्या सभा, त्यानंतर तटकरे साहेबांसाठीच्या सभा आणि भुजबळ साहेबांसाठीच्या ज्या सभा दिल्या होत्या त्या सभांच्या कोऑर्डिनेशनमध्ये सचिन भाऊ होते, विशेषतः संजय दिना पाटलांच्या एरियामध्ये. तर त्यामुळे भाऊंची माझी चांगली ओळख होती. दुसरी गोष्ट अशी की भाऊ बऱ्यापैकी सोशल माइंडेड आणि चळवळीला असे जोडलेले आहेत, कारण त्यांचा एक तर वरळीतला वावर आहे आणि वरळीत मला मानणारा एक मोठा वर्ग आहे पूर्ण BDD चाळीमध्ये. सो मी भाऊंशी बऱ्यापैकी कनेक्टेड होते आणि भाऊंनाही मी काय करू शकते किंवा भाऊंनी माझी भाषणं ऐकली होती मुळात. कारण एखाद्याला रिजेक्ट करणं किंवा ॲक्सेप्ट करणं यासाठी काही कारणं असावी लागतात. तर मी पक्षात यावं असं वाटण्याचं कारण सचिन भाऊंनी मला ऐकलेलं होतं त्याच्या आधी आणि खूप ठिकाणी माझ्या सभेचा त्यांनी प्रभावही बघितला होता. आणि महाविकास आघाडीचं काम म्हणून 2019ला जी मी बांधणी केली होती गणराज्य संघाच्या माध्यमातून, ती बांधणी त्यांनी बघितली होती. सो त्यांनी ते पटकन ॲक्सेप्ट केलं की यस ताई. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा रिप्लाय देताना जे ते म्हणाले ना की पार्टी नीड्स लीडर्स लाईक यू, तर तो लीडर शब्द वापरला त्यांनी. पार्टी नीड्स ॲक्टिव्हिस्ट लाईक यू म्हणाले नाही ते. तुमचा मेसेज आणि प्रवेशाच्या मध्ये किती दिवस गेले?
फार नाही. बरं. म्हणजे साहेब वर्षाच्या पायऱ्या उतरताना मी तो मेसेज टाकला होता आणि त्याच्यानंतर मी त्यांना भेटायला साधारणतः 8 ते 10 दिवस गेले माझे आणि मी भेटल्यानंतर ते म्हणाले की नाही बाबा आता काही आमच्याकडे देण्यासारखं नाही. तर मी अजून माझी मानसिकता घट्ट झाली की नाही आता तर आपल्याला यांच्यासोबत काम करायचंच आहे, कारण आम्ही सत्ताच चाकलेली नाही सर. म्हणजे ते गावाकडे म्हणतात ना तोंडाला रक्त लागणे, म्हणजे एखाद्याला जर चटक लागली पैशाची सत्ताची कशाचीही तर त्याला ते सोडवत नाही. आम्ही बघितलीच नाही ती सत्तेचा प्रभाव काय असतो, सत्तेचा मोह काय असतो, पैशाचा प्रभाव काय असतो हे आम्ही बघितलेलंच नाही. आम्ही संघर्षातली माणसं आहोत, त्यामुळे त्याचा काही फार फरक वाटला नाही. उलट ज्यांना ठाकरे शैली, ठाकरे बाणा, ठाकरे घराणं असं म्हणतंय त्यातली एक व्यक्ती इतक्या विनम्रपणे, इतक्या संयत आणि समंजसपणे बोलत आहे, हीच गोष्ट भारावून टाकणारी होती. आणि ते 2.5 वर्षातलं त्यांचं कोरोना काळातलं काम तर निव्वळ अप्रतिम होतं आणि त्यामुळे आपण यांच्यासोबत असलं पाहिजे. उद्धव साहेबांच्या सोबत ज्या पद्धतीचं कूट कारस्थान झालं, जे कपटी राजकारण झालं ते तर अजिबातच न पटणारं आहे. आणि त्या कपटी राजकारणाला मला असं सातत्यानं वाटत होतं. मी रात्रीही माझं आणि साहेबांचं बोलणं झालं तर मी रात्री साहेबांना बोलताना असं म्हटलं की साहेब असं नाही का वाटत की आपण जरा जास्तच सरळ आहोत, एवढं सरळ असणं काही कामाचं नाही. ते फार फार सरळ मार्गी आहेत, खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. मला असं वाटलं की तिथे मी असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या अनेक जुने व्हिडिओ शिवसेनेवर टीका करणारे देखील आहेत आणि शरद पवार साहेबांवर टीका करणारे देखील व्हिडिओ होते. तर पवार साहेबांना पण तुम्ही सांगितलं जेव्हा राष्ट्रवादीत जाताना की मी तुमच्यावर टीका केलेली आहे, मग तसं ठाकरेंना पण सांगितलं की मी तुमच्यावर टीका केलेली आहे. मी पहिल्यांदा एक करेक्शन करते की मी NCPत कधीही गेले नाही, मी NCPत नव्हते. मी गणराज्य संघ हा महाविकास आघाडीचा एक भाग होता आणि त्यांच्या सोबत जेव्हा माझी पहिली मीटिंग होत होती तेव्हा मी त्यांना म्हटलं की साहेब मी तुमच्यावर फार टीका केली हो, फार टीका केली आहे. तर त्याने ते फार म्हणजे कॅज्युअली घेतलं. आणि आत्ता सुद्धा म्हणजे माझा प्रवेश होताना मी सन्मान्य उद्धव साहेबांना म्हटलं साहेब पण एक आहे, ते मला म्हणाले पण तुमचे आणि पवार साहेबांचे रिलेशन फार चांगले आहेत, तुम्ही इकडे येता याची त्यांना कल्पना आहे का? तर म्हटलं नाही त्यांना कल्पना नाही, पण मी स्वतः त्यांना भेटून सांगणार आहे की मी शिवसेनेत प्रवेश करते आणि मला नाही वाटत की ते काही आक्षेप घेतील म्हणून. आणि त्यानंतर मी म्हटलं सर आपण जशी शंका व्यक्त केली तसं मला एक शंका सांगायची. तर काय? तर म्हटलं साहेब मी आपल्यावर टीका केली, आपल्यावर म्हणजे मी आदित्यजींवर टीका केली, मी उद्धव साहेबांवर कधीही टीका केली नाही. केलेली आहे मी तुम्हाला ते मी दहीहंडीचा जो तुमचा जो सध्या जो व्हिडिओ आहे, दहीहंडीचा जो व्हिडिओ आहे ना सर, त्याचा चांगला संदर्भ आपण काढलात, कारण त्या निमित्ताने मला त्याचं उत्तर देता येईल. हे स्टेटमेंट ज्या काळातलं आहे ना सर, एक दहीहंडीचा व्हिडिओ फक्त सांगतो की सुषमा अंधारेंचं वक्तव्य ते असं होतं. मी सांगते ना सर, आपल्याला पूर्ण सांगते का ते, आणि मग ते माझ्या भाषेत अजून चांगलं जाईल. मी असं म्हटलं होतं की तुम्ही दहीहंडीला फार प्रोत्साहन देऊ पाहताय, पण खालच्या थराला तुम्ही आणि वरच्या थराला तुमचे चिरंजीव उभे करा, मग आम्ही टाळ्या वाजू आणि मग आम्ही त्याची मजा घेऊ. त्याचं कारण असं होतं की वरच्या थराला असणारा माझ्या गावातला माझ्या गल्लीतला मुलगा जो एकुलता एक होता तो वरून खाली पडला आणि तो जागेवर ऑन दी स्पॉट गेला. ज्याचं घर जळतं ना सर त्याला कळतं ती वेदना काय आहे ते. सो ती उद्विग्नता आणि ती जी वेदना होती त्या वेदनेतून ते स्टेटमेंट होतं. एक दुसरं स्टेटमेंट जे आहे ते मला वाटतं माझं शिवसेनेच्या संदर्भाने मला वाटतं महाविकास आघाडीचा भाग म्हणून दीपाली सय्यद यांच्या अगेन्स्ट जितेंद्र आव्हाड उभे होते. आणि काय तो इतका मजेशीर किस्सा, ना मी त्या सभेचा नियोजित वक्ता, काही संबंध नाही माझा. ऐन वेळेला कन्हैया कुमार त्या सभेला गैरहजर आणि मी उभी राहिले आणि मला कोणीतरी कागद सरकवला की तुम्हाला या मुद्द्यावर बोलायचंय. आता आमची कसं सुग्रास स्वयंपाकीन की साधा स्वयंपाक करायचाच नाही, करायचा तर झणझणीत करायचा. जसाही तो मुद्दा आला तो मुद्दा मी माझ्या पद्धतीने जो मांडला तो नंतर फार अबरम. काय मुद्दा तोही तुमच्या भाषेत सांगा बरं. आता तो माझ्याच भाषेत मी सांगते की तो पुंगी आणि लुंगी या संदर्भाने जो मुद्दा होता. आता ते झालं असं की तेव्हा कदाचित मी स्वप्नातही विचार केला नसेल की भविष्यात कधीतरी मी या पक्षाच्या सोबत काम करणार आहे. किंबहुना आत्ताही मला मागे वळून जेव्हा बघते मी तर असं कुठल्या क्षणी आपल्याला वाटलं असेल का बरं याच्या आधी की आपण शिवसेनेत कधी जाऊ शकू, तर कधीच नाही. नेव्हर, नॉट अ सिंगल टाइम की मी शिवसेनेत जाईल. परंतु
ज्या पद्धतीने उद्धव साहेबांच्या सोबतचं ते एकूण राजकारण आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह येऊन कुठलाही आकांडतांडव न करता, कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे सत्तापाठ सोडून देणं होतं, ते इतकं प्रभावित करणारं होतं की नेता म्हणून जर आपल्याला कोणाला स्वीकारायचं असेल तर आपण यांना स्वीकारू शकतो, हे मनापासून वाटलं आणि स्वीकारलं. आणि सर जेव्हापासून मनापासून स्वीकारलं ना, तितक्या मनापासून आम्ही अत्यंत डिवोटेड, ज्याला म्हणतात, आम्ही पक्षासाठी कामही करतात. ठीक आहे. म्हणजे राजकारणामध्ये भूमिका बदलत असतात, विचारही बदलावे लागतात. तुम्ही भूमिका बदलली, पण या ज्या वेळेस राणेंनी काँग्रेस सोडून काही भाजपसोबत गेले किंवा शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेले, त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आणि ते तुमचे जुने ट्विट किंवा तुम्ही त्यांचे जुने ट्विट दाखवून एकमेकावर टीका करता. ट्विटचा खेळ सध्या खेळ चालू आहे. म्हणजे सावरकरांबद्दल काय निलेश राणे तेव्हा जे काय बोलले असतील त्याची आठवण तुम्ही त्यांना करून देता किंवा तुम्ही तेव्हा त्या काळी तुमच्या भूमिकांना अनुसरून जे काय बोललं असाल ते तुम्ही त्याची आठवण तुम्ही त्यांना करून देता. तर मला हाच प्रश्न विचारायचा की हे नेते मंडळी तुम्ही सुद्धा नेत्याच आहात, तर ही भूमिका बदलताना एक नवीन ड्रेस, नवीन एक भूमिका वठवताना आधीच्या भूमिकांचा आपल्याला विसर पडतो? सर, आयडिओलॉजिकली माझ्या भूमिका नाहीत बदललेल्या आणि ते आपल्याला दिसत असेल. म्हणजे मी आधीही 10 वर्षापूर्वी भाषणं करताना माझ्या भाषणांची सुरुवात मी महापुरुषांना अभिवादन करूनच करत होते. आत्ताही मी ती तशीच करते. किंबहुना आपण शिवतीर्थावरून भाषण माझं ऐकताना पाहिलं असेल की कदाचित 55 वर्षात पहिल्यांदा शिवतीर्थावर तुम्ही लोकांनी जय भीम ऐकला असेल. तर माझ्या आयडिओलॉजिकली मला वाटतंय तिथे बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की आत्ताही बोलताना मला स्वतःला जेव्हा मी कनेक्ट करते शिवसेनेशी, तेव्हा मी प्रबोधनकारांशी कनेक्ट करते. मी बाबासाहेब आणि प्रबोधनकार कनेक्ट करून मी काम करते. आत्ता जेव्हा मी शिवसेनेसोबत काम करते तेव्हा शिवसेनेत येऊन मला सत्तापद मिळणार आहे का, याही पेक्षा महत्त्वाचं, मी गेली 15 वर्ष जी संविधानिक चौकटीची लढाई लढते की या देशात संविधान किती महत्त्वाचं आहे, ते जर धोक्यात असेल तर मला काम करायचं आहे. मी काम करतच आहे, पण एका लाऊड प्लॅटफॉर्मवर न जाणं, एका मेन स्ट्रीमच्या प्लॅटफॉर्मवरून ते मांडणं. शिवसेनेने मला तो प्लॅटफॉर्म दिला आहे. मी शिवसेनेचे आय एम व्हेरी मच थँकफुल. मी प्रचंड 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 आभारी आहे की शिवसेनेने मला तो प्लॅटफॉर्म दिला. नुसता प्लॅटफॉर्म दिला नाही तर महाप्रबोधन यात्रेसारखा एवढा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याची संधी दिली. त्यात मी काय मुद्दे मांडावे याच्यात हस्तक्षेप पक्षाने केला नाही. त्याच्यावर मी येणारच आहे. आपण एक तो महाप्रबोधनच्या निमित्तानं आणि तुमची एकूण जी सगळी वैचारिक सगळी मांडणी आहे ती जो एकदम हार्डकोर हिंदू ज्याला आपण म्हणतो की ज्याला अयोध्या पाडल्याचा किंवा लव जिहाद विरोधी तो बोलत असतो, त्याला ही शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिली नाही याचं त्याला फील येतोय आणि तो शिवसेनेपासून दुरावतो आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, हा फील बिल काही येत नाही सर. त्यांचा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, जब जब बीजेपी खतरे में होती है तब तब उन्हें लगता है की हिंदू खतरे में है. तर बीजेपीला जिंकवायचे असेल तर ते असे दाखवतात की आता हिंदू जिंकलाच पाहिजे. मुळात हिंदू हरतोय की जिंकतोय याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नसतं. कारण हिंदू खतरे में आहे असं म्हणणारी जी भाजपा आहे ती जेव्हा बेरोजगारीच्या प्रश्नावर उदासीन असते त्यावेळेला हा विचार कोणी करतंय का की अरे बेरोजगारांच्या संख्येमध्ये जसे इथे बौद्ध, ख्रिश्चन, जैन, ईसाई, मुस्लिम असतील ना तसे हिंदूसुद्धा असणार आहेत. तो बेरोजगारीचा फटका हिंदूंनाही बसणार आहे. महिला असुरक्षिततेचा मुद्दा हा हिंदू वगळून इतर धर्मीयांचा नाही आहे, तर तो हिंदू धर्मीयांचा सुद्धा आहे. पण या सगळ्या आघाड्यांवरती सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आपल्या अपयशाचं खापर फोडण्यासाठी, आपलं अपयश झाकून काढण्यासाठी जाणीवपूर्वक हे हिंदू कार्ड खेळत राहते. मुळात ना यांना हिंदूंशी घेणं देणं आहे. मी अगदी आपल्याला थोडक्यात जर सांगायचं झालं ना, सावरकरांवर आमचंच फार प्रेम आहे आणि उद्धव साहेबांचं प्रेम नाही असा एक स्टँड घेतला भाजपने. खरंच यांचं सावरकरांवर प्रेम आहे का? जर यांचं सावरकरांवर जर यांचं प्रेम असेल तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जेव्हा कोणी परदेशी पाहुणा येतो, आपल्याकडे मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, खूप परदेशी पाहुणे येतात, तेव्हा भाजपचे नेते सगळ्यात आधी त्यांना काय दाखवत असतील तर एक तर ते त्यांना चैत्यभूमी दीक्षाभूमीला नेतात किंवा ते त्यांना साबरमती आश्रमात नेतात आणि त्यांना ते गांधीजींची चरखा वगैरे दाखवतात. कधीतरी यांनी भगूरला नेलंय का एखाद्याला?
सावरकरांचं तिथे जन्मस्थळ दाखवलंय का? चला दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. जर यांना सावरकरांबद्दल इतकं प्रेम असेल तर सरदार वल्लभभाई पटेल हे आमचे नेतेच आहेत, स्वातंत्र्य चळवळीतले अग्रणीचे नेते आहेत. संस्थान विलिनीकरणात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. पण पटेल त्या अर्थाने 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसचे नेते ना. मग तुम्ही पटेलांचा पुतळा का उभा केला, सावरकरांचा का बरं उभा केला नाही? बरं चला तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ. तुम्ही एवढ्या सगळ्या संघाच्या लोकांना भारतरत्न देण्यासाठी धडपडलात, मग तुम्ही सावरकरांना का बरं दिला नाही? त्यामुळे भाजप ही बेगडी आहे, दुटप्पी आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी भाजप दरवेळेला ताकाला जाऊन मोरवं लपवणारी आहे. भाजप दरवेळेला त्यांना जे करायचं असतं ना ते कधीच सांगत नाहीत. ते दुटप्पीपणाने वागतात आणि दुटप्पीपणाचं राजकारण म्हणजे जे लोक इथून परदेशात गेलेत ना ते तिथे जाऊन वंशवादाच्या विरोधातली भाषा करतात, पण इथे आल्यावर त्यांना जातीवाद फार प्रिय असतो. आणि देवेंद्रजी जे आहेत ते दुटप्पीपणाचे महामेरू आहेत. ओके, आपण त्याच्याकडे येऊ, पण त्याआधी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. पण जी शिवसेना एक ज्या लढ्यासाठी म्हणजे तिच्यातनं हिंदुत्वाचा एक मुद्दा होता, मराठी माणसाचा मुद्दा होता, या दोन्ही मुद्द्यांवरती शिवसेना सध्या बॅकफुटवर गेली असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही वाटत. उलट शिवसेनाच आहे जी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी सुद्धा लढत आहे. फक्त हिंदुत्वाची व्याख्या भाजपवाल्यांनी विकृत केली आहे, ती अत्यंत विकृत केली आहे. मुळात हिंदुत्वाची व्याख्या ही सर्वसमावेशक व्याख्या आहे. हिंदू हा रॅशनल आहे, हिंदू हा सर्वसमावेशी आहे. हिंदू ही जी विचारधारा आहे ती सगळ्यांना सामावून घेणारी आहे. पण भाजपनं ती एवढी विकृत करून टाकली आहे की चांगला हिंदू होण्यासाठी इतर धर्मीयांचा द्वेष केला पाहिजे असे एक वेगळं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजपकडून चालू आहे. आणि शिवसेना ही गोष्ट डिनाय करते. शिवसेना आम्हाला असं वाटतं की हिंदू होण्यासाठी तुमच्यासारखा इतर धर्मियांचा द्वेष करण्याची गरज नाही. कारण इतर धर्मियांचा द्वेष ते करतील ज्यांना स्वतःची आधारशिला कमजोर वाटते. आम्हाला हिंदुत्वाची आधारशिला कमजोर वाटत नाही. कुठल्या तरी आक्रमणाने ते लुप्त होईल वगैरे असं काही वाटत नाही. ती उलट अजून जास्त प्रगल्भ होत जाईल. मी त्याला जोडून उदाहरण सांगेल की शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जेव्हा प्रत्येकजण आपला धर्मग्रंथ वर 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 ठेवत होतं आणि भगवद्गीता सगळ्यात खाली गेली, सगळे हसत होते, तेव्हा विवेकानंद सांगत होते की होय माझा धर्मग्रंथ सगळ्यात खाली गेला आहे कारण तो वरच्या सगळ्यांची आधारशिला आहे. ते मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही इतके असे अस्थिर होणारे नाही आहोत जी अस्थिरता कायम देवेंद्रजी आणि नरेंद्रजी चित्र निर्माण करतात, ती नाही. राहिला प्रश्न दुसरा की मराठी माणसाच्या मुद्द्यावर आम्ही बॅकफुटला गेलोय का, तर अजिबात नाही. उलट महाराष्ट्रातले एवढे उद्योग ज्यावेळेला बाहेर जात आहेत त्यावेळेला त्यावर आवाज उठवत आहे ती फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत आहे. महाराष्ट्रातल्या एवढ्या महापुरुषांचा अवमान होतोय त्यावरती आवाज आम्ही उठवतोय. विशेषतः गावं गुजरातच्या निवडणुकीत तुम्ही तिकडं नेली, उद्योग गुजरातला, गावं कर्नाटकला, हे जे जोडायचं राजकारण चालू आहे याच्याही विरोधात आजही तेव्हाही शिवसेनाच लढत होती, आत्ताही शिवसेनाच ठामपणे लढते. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर सुद्धा आम्ही कुठेही गेलेलो नाहीत. ह्याच्या कंड्या पिकवल्या आहेत, काही गोदी मीडियातनं आलेल्या ज्या कंड्या आहेत या कंड्या जाणीवपूर्वक पिकवल्या जातात. मी आपल्याला एक सहज म्हणून सांगेल. मी काल परवा, आता नाव सांगत नाही, जाऊ द्यात, तुम्ही रिलेटेड होतात तिकडे, तर सोलापूर आवृत्तीत एकाने एक लेख लिहिला आणि त्याने सांगितलं की महाप्रबोधन यात्रेकडे कुणी फिरकतच नाही. सर किती खोटं लिहावं. म्हणजे जेव्हा महाप्रबोधन यात्रेच्या सभा भरगच्च प्रचंड गर्दीत होतात, लोक इतक्या ऐकतात त्याला, तर हा पठ्ठ्या सांगतोय की तिकडे कोणी फिरकतच नाहीये. हाईट तो पठ्ठ्या आज असं लिहितोय की कालची संभाजीनगरची जी नड्डांची सभा होती ती प्रचंड गर्दीत झाली. आता काय बोलायचं. तर असे काही प्रो गोदी मीडिया लोक आहेत आणि ते असे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात, बट वी डोंट केअर अबाउट इट. आम्ही त्याची पर्वा करत नाही. त्या नेरेटिव्हचा भाग म्हणा किंवा तुमच्यावरती जुन्या व्हिडिओचा जो मगाशी मुद्दा काढला, वारकऱ्यांच्या प्रश्नी तुमची जी काही भाषणं होती, काही भिंत चालवली, रेड्याच्या मुखी वेद बोलवले, त्याविषयी तुमची जी विधान होती ती मध्यंतरी वादात सापडली होती. तर तेव्हा तुम्ही बॅकफुटवर गेला होता, माफी मागावी लागली? म्हणजे नाही, बॅकफुटवर म्हणण्यापेक्षा मी गोंधळले होते सर. सुरुवातीला मला असं वाटलं की खरंच मी वारकऱ्यांना दुखावले का, आणि दुखावलं असेल तर आपण क्षमा मागितली पाहिजे. परंतु मी त्याचा खूप खोलात जाऊन अभ्यास केला की कोण आहेत हे बोलणारे लोक आणि कशावर आक्षेप घेत आहेत. तेव्हा असं लक्षात आलं की यांचा तत्वज्ञानाशी संबंध नाहीये, यांचा अभ्यासाशी संबंध नाहीये, हे काही भागवत संप्रदायाचे नाहीये
आहेत लोक, हे मोहन भागवत संप्रदायाचे लोक आहेत. कारण वारकरी संप्रदायातला जो माणूस आहे तो आजही मी त्या वाक्यावर ठाम आहे की तो चमत्कार, गंडे, दोरे, अंगारे, दुपारे अशा भानगडीत पडत नाही. संत ज्ञानेश्वरांना आम्ही माऊली म्हणतो ते भिंत चालवली म्हणून नाही सर, तर संस्कृत भाषेतलं ज्ञान प्राकृत भाषेमध्ये त्यांनी आणलं आणि सगळ्या बहुजन समाजाला दिलं म्हणून ती आमची माऊली म्हणवली जाते. परंतु त्याऐवजी चमत्कार जोडणारी जी माणसं आहेत ती चुकत आहेत. मुळात त्यांना नामस्मरणाचा महिमाही कळत नाही, त्यांना फक्त चर्चेची राळ उडवून द्यायची होती. यातले जे 4 लोक होते जे कल्प्रिट होते, या 4ही जणांची माहिती मी सांगोल्याच्या सभेत विशद केली. पण याच्यामध्ये शिवसेना असं वाटलं होतं की नाही सुषमा अंधारेंमुळे जरा वारकरी नाराज होत आहेत? अजिबातच नाही. म्हणजे तुमच्या नेतृत्वाची प्रतिक्रिया काय होती? माझ्या नेतृत्वाची प्रतिक्रिया, इव्हन दो सन्मान्य संजय राऊत साहेबही म्हणाले की सुषमा अंधारेच्या विरोधात जेव्हा काहीच काढायला शक्य नाहीये, कारण माझ्या विरोधात त्यांना जर ईडीचं रेकॉर्ड सापडलं असतं तर ते उत्खनन करत तिथपर्यंत गेले नसते. माझ्या विरोधात जर त्यांना सीबीआय किंवा करप्शनचं काही जर रेकॉर्ड सापडलं असतं तर त्यांना फार उत्खनन करायची गरज पडली नसती. 13 वर्षाच्या पूर्वीचं उत्खनन करणारी भाजपा 13 दिवसाआधी कोश्यारी काय बोलले यावर बोलत नाही. उदाहरणार्थ अगदी आज लेटेस्टमध्ये आशिष शेलारांनी एक ट्विट केलं. काय बोलावं आता शेलार भाऊंबद्दल? शेलारांना बहुतेक स्मृतिभ्रंश झालाय, कारण सन्मान्य अजितदादांच्या बद्दल तुमची भूमिका काय असं जेव्हा शेलार आम्हाला ट्विट करून विचारतात ना, तेव्हा शेलारांना लेट्सअपच्या माध्यमातून आम्ही विचारलं पाहिजे कोश्यारीवर तुमची भूमिका काय. आज सावित्रीमाईंचा जन्मोत्सव आहे, ज्या सावित्रीमाईंबद्दल, क्रांतिबा ज्योतिबांबद्दल अत्यंत अर्वाच्य आणि आक्षेपार्ह टिप्पणी करणारे कोश्यारी, त्यावर भाजपची भूमिका काय? प्रसाद लाड आणि मंगलप्रभात लोढावरती भाजपची भूमिका काय? यावर शेलार काहीच बोलत नाहीत. तर हे सगळे लोक सोयीस्करपणे काही नरेटिव्ह सेट करायला जातात. उद्धव ठाकरे काय या विषयावर तुमच्याशी काही बोलले का? वारकरी एकूण विषय मला माझ्या नेतृत्वाने आणि मला स्वतःला असं वाटलं की माझ्यामुळे काही डाग नाही लागला पाहिजे, चुकूनही त्रास नाही झाला पाहिजे. तर म्हटलं सर काय करूया? त्यांनी मला 3-3 वेळा सांगितलं की काहीही घाबरायचं कारण नाही, जाणीवपूर्वक हे लोक तुमच्या विरोधात काही ना काही षडयंत्र रचत आहेत. इव्हन मला त्यांनी अजूनही सांगितलंय इथून पुढेही ते एवढ्याने ते थांबणार नाहीत, ते अजून काही करू पाहतील. ते कदाचित एखादं स्टिंग करू पाहतील, कुठेतरी एखाद्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये अडकवू पाहतील, ते काही करतील, कारण त्यांच्याकडे दुसरं काहीच नाहीये काढायला. तर त्यामुळे ते करत राहतील. आणि ते माझ्याच बाबतीत का बरं करतात? आक्षेपार्ह वक्तव्य जर असतील, काल केतकी चितळे म्हणाल्या की आमचे हिंदू देव दारू पितात. आता काय ते केतकी चितळेची अंत्ययात्रा काढणार आहेत का, जशी माझी काढली तशी? तर तसं नाहीये ते मुळात. कारण मला वाटतं लोकमतच्या कोणी माध्यम प्रतिनिधी होत्या, त्यांनी टिकली लावली नाही म्हणून त्यांना अत्यंत सामच्या त्यांना अभद्र पद्धतीने बोलणारे भिडे ते इतर महिलांना बोलतील का? ते आमच्या अमृता वहिनींना बोलतील का? त्यांचं काय ठरलंय? हिंदू देवतांना मध्ये आणणं, हिंदू धर्माला मध्ये आणणं किंवा आपल्या सोयीने राजकारण करणं. पण ते कुणाबद्दल करायचं? तर कोण आहे समोर? कंगना राणावत आहे का? सोडून द्या. केतकी चितळे आहे का? सोडून द्या. आदर ध्यान कोणी आहे का? तर पकडून ठेवा. ओके, आदर ध्यान म्हणजे सांगा जरा. आदर ध्यान म्हणजे सुषमा अंधारे का? लगेच तिरडी बांधा तिची. तुम्ही हे वर्गवाचक जातीवाचक बोलता की कसं? ते आदर ध्यान म्हणताना तो तुमचा नाही, मी वर्गवाचक, जात, धर्म, राजकीय पक्ष आणि विचारधारा असं बघून व्यक्त होणं ठरवलं जातं सर. अगदी मी काल जी पोस्ट केली त्यातही मी हेच म्हटलं की कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. इव्हन अमृता वहिनी काय कपडे घालतात हा त्यांचा चॉईस आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना तो मिळाला पाहिजे. पण जसा अमृता वहिनींना अधिकार आहे किंवा कंगना राणावतला अधिकार आहे तसा इतरांनाही असू शकतो ना. पण अमुक एका जात धर्माची आहे म्हटलं की ठोकायला सुरू करा. हा जो गलिच्छपणा आहे तो थांबला पाहिजे. तुम्हाला या सगळ्या तुमच्या प्रतिक्रियांवरती म्हणजे राग कोणाचा आला? नवनीत राणांचा, त्या शिवलीला पाटलांचा की चित्रा वाघांचा? अजिबात नाही सर, तिघींचा पण नाही. यांच्याबद्दल मला अपार सहानुभूती वाटते. कारण मला असं वाटतं ना सर की काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं हे जास्त महत्वाचं असतं. माझ्याबद्दल स्टेटमेंट जर तितक्याच विचारी माणसाने, विवेकी माणसाने, अभ्यासू माणसाने केलं तर मी निश्चितपणे त्याचा विचार करेन. फडणवीस तुमच्याबद्दल विधान परिषदेत बोललेत,
हा, फडणवीसांच्या बद्दल मी बोलताना नक्की त्याचं मी गांभीर्याने घेतलं पाहिजे. मी फडणवीसांना खूप अभ्यासू समजायची सर, खूपच अभ्यासू समजायची. पण आता माझं मत असं आहे की ते अभ्यासू नाही, ते कपटी आहेत, प्रचंड कपटी राजकारण करतात. त्याचं कारण असं आहे की 13 वर्षापूर्वीचं जर तुम्ही आता चंक काढत असाल तर माझे काही प्रश्न तयार होतात. 13 वर्ष झोपला होतात का? 13 वर्षात तुम्हाला ते चंक काढायची गरज का पडली नाही? कदाचित मी आत्ता शिवसेनेत नसते तर तुम्ही आत्ताही ते काढले नसते. म्हणजे जो कोणी शिवसेनेची बाजू मांडेल, जो कोणी शिवसेनेसोबत जोडला जाईल, तुम्ही त्याला त्रास देणार आहात. हा तुमचा कपटीपणा आहे, हा देवेंद्रजींचा कपटीपणा आहे. दुसरी गोष्ट अशी की देवेंद्रजी अभ्यासू आहेत असं वाटलं होतं. हे यासाठी म्हणते की मी मंत्री नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कुठल्याच संविधानिक पदावर नाही. मग माझा राजीनामा कसला मागता तुम्ही? कोणत्या संविधानिक पदाचा तुम्ही राजीनामा मागताय? तिसरी गोष्ट अशी की जर माझ्याबद्दल बोलायचंच असेल तर माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी स्टेटमेंट केली आहे ती वाचावीत त्यांनी. की जे तुम्ही भिंत चालवणे वगैरे जे म्हणालात तर सावरकरांचे उतारेचे उतारे दाखवले हो मी. त्यावर देवेंद्रजींचं काय म्हणणं आहे? म्हणजे मग देवेंद्रजी सिलेक्टिव्ह आहेत का की सुषमा अंधारे जिथे सापडते तिथे ठोकून काढा, पण मग आपल्या सोयीचे जे असतील त्यांना मात्र प्रोटेक्ट करा? असं नाही ना चालणार सर. तुम्ही क्षीरनिरीक्षर बुद्धीने असले पाहिजे, तुम्ही विवेकी असले पाहिजे. त्यामुळे राणा काय बोलतात किंवा अजून काय नाव घेतलं तुम्ही त्या कोण बाई, हा त्या काहीतरी चित्रविचित्र बोलतात. नाही, ह्या इतक्या सुमार बुद्धिमत्तेच्या लोकांबद्दल मी व्यक्त होत नाही सर. मी माझं एक लेवल सेट केलेलं आहे. त्यामुळे पदार्थ नाही, मला त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती आहे. त्यांचा अजिबात राग वाटत नाही. कुतूहलाने बघते मी की अरे किती केविलवाणी धडपड आहे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी. तुम्ही या वारकऱ्यांच्या प्रश्नावरती हे बोलताना तुम्ही ते पद्मनाभा नारायणा वगैरे ते म्हणून दाखवलं होतं थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये, पाठ केलेलं होतं की नाही? हो सर, ते सांगा ना मग काय. हो सर, ते काय आहे? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकल देवादे देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंबरा गोडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगज्जीत्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा जी चरणी हे जी करतसे विनवणी भववंदनी सोडवावे. हे आमच्या लहानपणी आम्ही रोज म्हटलंय. तुम्ही तेव्हा ते पाठ केलेलं नव्हतं? रोज म्हटलंय आम्ही. हे विशेष आधी हे म्हणायचं, त्याच्यानंतर काय म्हणायचंय? त्याच्यानंतर म्हणायचे रामनाम घ्या तुम्ही उगे नका राहू, प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ, प्रसाद केला दह्या दुधाचा फेरा चुकवला जन्मामरणाचा, किंवा प्रसाद केला खडीसाखरेचा फेरा चुकवला 184चा, एका जनार्दनी प्रसाद केला रामनामाचा छंद लागला. ही भजनं आम्ही लहानपणी खूप वेळा म्हटली आहेत. आम्ही म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. माझं घरानं, माझं घर हे वारकरी घर आहे. माझ्या घरात हे किंवा अथर्वशीर्ष जे आहे ते माझ्या घरात रोज सकाळ संध्याकाळ म्हटलं जातं. त्यामुळे मला पाठांतर करायची गरज नाही. म्हणून म्हटलं की या लोकांबद्दल मला कुतूहल आणि सहानुभूती वाटते, यांच्याबद्दल व्यक्त व्हावंसं वाटत नाही. माझा विवेक जागृत आहे. मला सांगायचा मुद्दा हा होता की तुम्ही अर्धवट ज्ञानाने व्यक्त होत आहात. वराहपुराण, कुर्मपुराण, मत्स्यपुराण, कच्छपुराण ही सगळी पुराणं मी फार लहानपणी वाचली आहेत. व्यंकटेश स्तोत्राचं पारायण रात्री 12 वाजता जागून करायचं, हे उद्योग केलेत मी आधी. किंवा ज्ञानेश्वरीची पारायणं असतील, सप्ताह असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, माझ्या लहानपणी मी नवनाथ ग्रंथ किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला इकडे एक जण ओवी वाचणार आणि मी अर्थ सांगायला बसणार, मी अर्थही सांगायची. हे 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 केलंय सगळं. तुम्ही इतका महाराष्ट्र फिरलात पण तुमच्यासाठीचा मतदारसंघ शोधला की नाही? नाही सर, ऑनेस्टली मी नाही शोधला माझ्यासाठीचा मतदारसंघ. कारण मी म्हणते ना की मी ज्या सिच्युएशनमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला तेव्हा डोक्यात आणि आत्ताही सत्तापद मिळवणे हे खरंच नाही आहे. मी उलट संघटनात्मक बांधणी करण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. मला शिवसेनेची बांधणी करायला आवडेल, शिवसेनेसाठी काम करायला आवडेल. म्हणजे मला जर पक्षप्रमुखांनी सांगितलं की ताई तुम्हाला तिकडे मेघालयमध्ये जाऊन काम करायचं आहे किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन काम करायचं आहे, तर मला तिकडे सुद्धा जाऊन शिवसेनेसाठी काम करायला आवडेल. मी
मला असं वाटतं की संघटनात्मक कामाचं मला बऱ्यापैकी आकलन आहे, चळवळीतून आलेली आहे, त्यामुळे ते बऱ्यापैकी ते केडर माहिती आहे, तर तिथे काम करायला जास्त आवडेल. पण अनेकांना असं वाटतं की तुम्ही अगदी म्हणजे काहीतरी आता शिवसेनेतला मोठ्या नेता होणार आहात, काय राज्यसभा आहे किंवा नसेल तर एखादा विधानसभा मतदारसंघ शोधला असेल, परळीचा काय पर्याय तुम्ही पुन्हा शोधतात की काय? नाही नाही नाही, मी परळी तुम्ही परळी तेव्हा का 2019 साली की 14 साली मला वाटतं परळीमध्ये तुम्ही का उभ्या राहिला होता तेव्हा? हा, पंकजा मुंडेंच्या विरोधात का उभ्या राहिला होता? नाही, पंकजा मुंडेंच्या विरोधात असं नाही. 2019ची जी निवडणूक होती, मी म्हटलं की आम्ही गणराज्य संघाचं काम करायचो. गणराज्य संघ हा फक्त आणि फक्त लोकांना संविधानिक अधिकार समजावून सांगणे यासाठी होता. निवडणूक प्रक्रिया काय असते ही आम्हाला समजून घ्यायची होती आणि फक्त त्याच्यासाठीच म्हणून आम्ही फॉर्म भरला. म्हणजे आम्हाला हे सगळं प्रत्यक्ष समजून घ्यायचं होतं. फॉर्म कसा भरतात, फॉर्मची छाननी कशी होते, डिपॉझिट कसं भरलं जातं, विहित नमुन्यात खर्च सादर करणे म्हणजे काय, कारण आम्ही त्याच्यात अभ्यास केला. परळीच का निवडला तुम्ही? दुसरा कोणत्या मतदारसंघ? नाही, त्या काळामध्ये 2009चा जो काळ आहे ना, 2006ला माझे वडील एक्सपायर झाले आणि वडील गेल्यामुळे घरातली जबाबदारी माझ्यावर होती, त्यामुळे मला हेडक्वार्टर परळी ठेवून काम करावं लागत होतं. म्हणून 2000. पण माझं परळी मतदारसंघाच्या मतदान यादीत नाव नाही. माझं जे मतदान यादीतलं जे नाव आहे ते लातूर ग्रामीणमध्ये नाव आहे माझं, आणि लातूर ग्रामीणची आहे मी खरं तर. त्यामुळे अमित देशमुख की सॉरी धीरज देशमुख, हा, आता 2 मतदारसंघ झाले धीरज देशमुख. तर मला ते निवडणूक लढणे जिंकणे हे काहीच डोक्यात नव्हतं. 2006 म्हणजे माझी विद्यार्थी दशा, आणि विद्यार्थी दशेमध्ये आम्ही एक एक गोष्ट समजून घेत होतो, एक्सपेरिमेंट स्वतःवर करत होतो. त्या एक्सपेरिमेंटचा भाग म्हणून ते काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा आणि निवडणुकीचा अर्थार्थी काही संबंध असण्याचं काहीच सुतराम कारण नाही. ओके, त्यामुळे मतं पण फार 3 आकडीच वगैरे अशी तेव्हा काहीतरी? नाही, मतं नव्हतीच ती. बरोबर. त्याचं कारण असं की आम्ही तेव्हा बूथ कॅप्चरिंग काय असते ती पण समजून घेतली, की बूथ कॅप्चरिंग हा प्रकार काय असतो समजून घेतलं. फक्त समजून घेतलं. बूथ कॅप्चरिंग करण्या इतकी फायनान्शियल निश्चितपणे आम्ही स्ट्रॉंग नव्हतो, किंवा आमच्याकडे मसल, मेंटल किंवा मनी पॉवर इतकी स्ट्रॉंग नक्कीच नव्हती की आम्ही बूथ कॅप्चरिंग करावं. पण ते कसं चालतं, पण तेव्हा झालं 2009 मध्ये परळीमध्ये. 2009 मध्ये म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी आजही होतं. फक्त त्याचं जे स्वरूप असतं ना ते खूप सोफिस्टिकेटेड असतं. म्हणजे बूथ कॅप्चरिंग म्हणजे लगेचच कोणीतरी बूथवर गेलं आहे आणि तिकडे गन पॉईंटवर तुम्हाला उभं केलंय असे काही होत नाही. आधुनिक पद्धतीचं बूथ कॅप्चरिंग काय आहे तर एकाच माणसाच्या विरोधात डमी कॅन्डिडेट उभे करणे, जर ती मतं मिळतच नसतील तर ती विरोधकालाही न मिळवू देणे, मते अडवा मते जिरवा या पद्धतीने ती मते कमी करून देणे, अशा पद्धतीने हे बूथ कॅप्चरिंग केलं जातं. किंवा डमी कॅन्डिडेट उभा करायचा, त्याच्या नावचे जे पोलिंग फॉर्म आहे ते पोलिंग फॉर्म घेऊन नंतर आपलीच माणसं पोलिंग एजंट म्हणून उभी करायची. हे या पद्धतीचं जे आहे हे सगळं आकलन आम्ही 2009ला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. कारण आम्ही निवडणूक सुधार प्रक्रिया नावाचा प्रोग्राम जो कॅम्पेन फॉर इलेक्ट्रोल रिफॉर्म्स इन इंडिया सेरी MC राज साऊथचे यांच्यासोबत आम्ही तो अख्खा प्रोग्राम राबवत होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रपोर्शन वोटिंग काय असते ही समजून घेत होतो. तो प्रकार हा होता. म्हणजे हा प्रश्न तुम्ही विचारला ते बरंच झालं, कारण काही जे भाजपचे पेड ट्रोलर्स असतात ना, लावारिस, ते याच्यावरती फार बोलत राहतात. तर त्या लावारिस पेड ट्रोलर्सना पण कळलं पाहिजे की हा काय प्रकार होता आणि काय समजून घ्यायचं होतं. तर समजा एक 100 मतदारांचा मतदारसंघ असेल तर 100 मध्ये 40 लोक मतदानच करत नाहीत, 60 लोक करतात. आता असं गृहीत धरा की 60 मध्ये 4 उमेदवार आहेत, ABCD. तर पैकी काय होतं की A या माणसाला साधारण 30 मतं मिळतात, B या माणसाला 10 मतं मिळतील, अजून कोणी C असेल त्याला 5 मतं मिळतील, 30, 10, 40, 45. तिकडे जो C असेल तो कदाचित बाद ठरेल आणि D ला अजून काहीतरी 10-1 मतं मिळतील, 5 मतं नोटा किंवा बादमध्ये जातील. मग काय होतं की तुम्ही ज्याला 30 मतं मिळालेली आहेत त्याला तुम्ही विजयी घोषित करता. पण जर 100चा मतदारसंघ आहे आणि 30च मतं त्याला पडली आहेत, याचा अर्थ 70 लोकांनी त्याला नाकारलेला आहे. म्हणजे 70 लोकांची इच्छा नव्हती की हा माणूस निवडून यावा. या प्रक्रियेवर काम करायचं म्हणून 2009चा फॉर्म भरला होता.
एक दुसरं एक म्हणजे तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये काम करत होता, तुम्ही शिवसेनेत गेला, त्याच्याबद्दल प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारला, सुषमा अंधारे शिवसेनेत जात आहेत, तर त्यांनी असं अनपेक्षित उत्तर की कोण सुषमा अंधारे, तर तेव्हा काय नक्की म्हणजे प्रकाश आंबेडकरांना असं तुमच्याबद्दलचं का राग का असा आहे? नाही, मला माहित आणि नाही. नंतर तुम्ही म्हणजे तुमचा फोटो त्यांच्यासोबतही दिसला की सोशल मीडियामध्ये. विशेष म्हणजे तो फोटो आमचा अत्यंत प्रदीर्घ चर्चेनंतरचा फोटो होता आणि तो पुणे विमानतळावरचा फोटो होता. असं आता त्या खोलात जात नाही, पण असू शकतं, एखाद्याला वाटू शकतं की मला त्याला अनुल्लेखाने मारायचे आहे किंवा अनुल्लेखाने मारल्यानंतर कदाचित मी असे म्हटल्यावर त्याला कोणी ओळखणारच नाही, तर असू शकतात असे भाबडे प्रयत्न करावेत, ज्याने त्याने ते प्रयत्न करावे. तुम्ही त्यांच्यासोबत एक जेव्हा चळवळी म्हणून काम करता तेव्हा सगळे आम्ही पाहतो की सगळ्या डाव्या RPI वाले गट असेल ते एकत्र कुठे ना कुठे एकत्र असं काम करतात. इव्हन माझी गणराज्य संघाची जी चळवळ होती, या चळवळीमध्ये आम्ही बॅन EVMची जी मुवमेंट चालवली ना, त्या बॅन EVMच्या मुवमेंटमध्ये त्यांनी आमच्या स्वाक्षरी आंदोलनात स्वाक्षरी केलेली आहे. अच्छा, त्यामुळे आणि त्यांना आम्ही भेटलेलो आहे 2-4 वेळेला. म्हणजे अगदी शीतल साठे सचिन माळीचं जे प्रकरण झालं होतं कोर्ट मॅटर, त्याही वेळेला मी शीतलच्या आईला घेऊन त्यांना भेटलेली आहे. मग 4-5 वेळा भेटली आहे त्यांना, पण मला त्याच्यात पण काही असं फार वाटत नाही. मी तसा निष्कारण कोणाबद्दल तरी मनात फार किलमिश किंवा कटुता घेऊन वागणाऱ्यांपैकी नाही. मला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून राहण्यापेक्षा लेट गो करूया, मूव्ह ऑन करून पुढे जाऊया. आपण पाण्यासारखे असूया, जर इथे अडथळा असेल तर वळसा घालून पुढे जाऊया. ओके. तुम्ही पंकजा मुंडेंना सल्ला पण दिलेला होता की तुमचं भाजपमध्ये तुमच्यावर अन्याय वगैरे होतोय आणि तुम्ही शिवसेनेत आहे, तर त्या सल्ल्यावर तुम्ही काय आहात? आजही तुम्हाला स्पर्धक होतील तिथे? असं कसं होईल सर? बरं, कसं सर, जो तो ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने लहान किंवा मोठा होतो. बरं, जर असं वाटत असेल तर याचा अर्थ असा आहे की मी कमी आहे, मी कच्ची आहे, माझा अभ्यास कमी आहे, माझा लोकसंपर्क कमी आहे, माझी नाळ कमी आहे, तर मी वाढवली पाहिजे. पंकजाताईंना अडवून मी मोठं होत नसते, किंबहुना कोणीच असं होत नसतं. जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा किंवा छोटा होतो. त्यामुळे ज्याला त्याला ज्याचा त्याचा वकूब माहिती असतो. आणि पंकजाताई शिवसेनेत आल्या तर मला काहीतरी फरक पडेल, किंवा मी शिवसेनेत आले म्हणून माझ्या आधीच्या लोकांना फरक पडेल, असं वाटणाऱ्यांपैकी मी अजिबातच नाही. तुमचा सल्ला काय माहिती त्यांनी यावं? मला आजही वाटतं की खरंच पंकजाताईंनी यावं. पंकजाताईंच्यासाठी हा अत्यंत राईट प्लॅटफॉर्म आहे. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की भाजपा पंकजाताईंना संपवण्यासाठी आग्रही आहे. भाजपा असं म्हणताना मी भाजपातलं टीम देवेंद्र हे जे नवं वर्तुळ तयार झालेलं आहे त्याला टीम भाजपा म्हणण्यापेक्षा टीम देवेंद्र हा शब्द जास्त संयुक्तिक आहे. ते ना पंकजाताईंना उभे राहू देतील, ना चंद्रकांत पाटलांना उभे राहू देतील, ना चंद्रशेखर बावनकुळेंना उभे राहू देतील. चंद्रकांत पाटलांना संपवण्यासाठीचा करेक्ट कार्यक्रम आता देवेंद्रजींनी सुरू केला आहे, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगितले पाहिजे. एक शिंदे गटाने शेवटची खेळी म्हणून तुमच्या विभक्त पत्नीला देखील राजकारणात ओढलं आणि त्याच्यावर तुम्ही फार काही व्यक्त नाही झाला की तो संपलेला विषय होता वगैरे म्हणून, पण तेव्हा तुमची स्वाभाविक प्रतिक्रिया काय होती? खरं तुम्हाला अपेक्षित होती इतक्या या पातळीपर्यंत आपल्या घरात असं राजकारण घुसेल म्हणून? नाही, माझ्यावर काहीतरी बुमरँग केलं जाईल, काहीतरी बालंट आणण्याचा प्रयत्न केला जाईल, इथपर्यंत अपेक्षित होतं. पण राजकारण इतक्या रसातळाला जाईल म्हणजे अगदीच नीतिमूल्यांचा ऱ्हास करून इतक्या वाईट पद्धतीने, त्यातली त्यात महिला राजकारणी आहे म्हटल्यावरती अगदी म्हणजे आपण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू शकू का, इतक्या पातळीपर्यंत राजकारण जाईल हे मात्र अजिबात अपेक्षित नव्हतं. म्हणजे मला एका क्षणासाठी किळसवानं वाटलं सगळं की नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम पीपल लाईक देवेंद्र. मी असं म्हणते वारंवार की देवेंद्रजींना मी अभ्यासू आणि सुसंस्कृत समजायची, परंतु अशा पद्धतीच्या राजकारणाला त्यांनी थारा द्यावा, अशा पद्धतीच्या राजकारणाला फेर लढाई होऊ द्यात, हरकत नाही. मी तुमच्यावर इतके हल्ले केल्यानंतर प्रतिहल्ला होणारच नाही या भ्रमात मी अजिबात नाहीये. पण ते प्रतिहल्ले इंटलेक्च्युअल असू देत. मी जे मुद्दे उपस्थित करते त्याची उत्तरं तुम्ही द्या, किंवा त्यांना उत्तरं देताना तुम्ही माझ्या संबंधाने काही इंटलेक्च्युअल मुद्दे उपस्थित करा, त्याच्यावरती निश्चितपणे बोलूया. परंतु व्यक्तिगत पातळीवर जाणे आणि असे व्यक्तिगत हल्ले करणे हे मात्र अजिबात अपेक्षित नव्हतं. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात, भारताच्या राजकारणात हे अपेक्षित नव्हतं. परंतु जेव्हापासून देवेंद्र फडणवीस नावाचा अध्याय
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाला आहे हे अत्यंत खेदाने सांगावं लागेल की देवेंद्रजींचं नाव जिथून सुरू होतं तिथून महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला गेल्याचं दिसतं आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत. पण मी कसं बघते या सगळ्या गोष्टींकडे, तर मला असं वाटतं की ज्या लोकांनी नेहरू गेल्यानंतर 70 वर्ष अजूनही नेहरूंची आत्मासुद्धा ज्यांना सतावते, ज्या लोकांनी इंदिराजींना सोडलं नाही, ज्या लोकांनी सोनियाजींना पण प्रताडित करण्याचा प्रयत्न केला, ज्या लोकांनी बहन मायावतींच्यावरही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला, जिथे सावित्रीमाईंना शेण चिखल गोळे खावे लागले, तिथे मी तर फार क्षुल्लक जीव आहे, मी तर फार गरीब माणूस आहे. कदाचित त्यांना असंही वाटलं असेल की हिला तर आम्ही अगदी म्हणजे अशी कसपटासारखी उचलून फेकून देऊ शकतो, पण कदाचित त्यांना तो अंदाज नसेल की गेली 15-20 वर्ष मी चळवळीत काम केलं आहे, तर माझी मुळं इतकी सहजासहजी अशी तुम्ही उखडली जाणार नाही आहेत. मी तेवढं ग्रासरूटला काम केलेलं आहे. त्यामुळे मी महाराष्ट्राची आभारी आहे, प्रगल्भ महाराष्ट्राची मी प्रचंड आभारी आहे की या सगळ्या प्रसंगामध्ये महाराष्ट्राने एक प्रगल्भ भूमिका घेतली आणि एकनाथ शिंदे किंवा देवेंद्रजींच्या या गलिच्छ राजकारणाला अजिबात थारा दिला नाही. पण जेव्हा तो प्रवेश झाला तुमच्या विभक्त पतींचा, तेव्हा त्यांची विधानं एकदम अशी आक्रमक होती, थोडीशी एक प्रकारे पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये अशी विधानं येणं काही फार मोठी गोष्ट नाही. त्याविषयी मग तुम्ही त्यांना काय बोललात का की काही संवाद? नाही, मला नाही वाटत काही बोलावं. मला असं सर सातत्याने वाटतं की आपण ओरडून एखाद्याला बोलण्यापेक्षा दुनिया गोल है, कभी तो आप आमने सामने आओगे ना. तर जेव्हा तुम्ही माझ्या समोर असाल, फार बोलण्याच्या स्थितीत असाल, तेव्हा एक छान संवाद करूया. ओरडून ओरडून सांगण्यात काही अर्थ नाही. सुषमाताई, ज्यावेळेस संजय राऊतांना जामीन मिळाला त्यानंतर तुम्ही प्रतिक्रिया देत असताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आले होते. खरंच तुम्ही शिवसेनेत प्रवेश करायच्या आधी राऊत साहेबांची कधी भेट झाली होती की किंवा त्यांच्या संपर्कात होतात का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि त्याला जोडून दुसरा एक प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये भाषण केलं आणि जो गमजा फिरवला, हे राऊत साहेबांचं स्पिरिट आहे, हे आणि ते भाषण गाजलं, त्यानंतर राऊत साहेब त्या भाषणाबद्दल तुमच्याशी काही बोलले का? मी राऊत साहेबांना आधी भेटले नव्हते ऑनेस्टली, पण राऊत साहेबांचं माझं फोनवर बोलणं झालं होतं आणि सचिन भाऊंच्या सोबत बोलण्याच्याही आधी, सरकार पडण्याच्याही आधी मी दिल्लीत गेले होते. मला वाटतं मेमध्ये 6 मेचा वगैरे काहीतरी तारीख होती आणि त्यावेळेला माझं आणि राऊत साहेबांचं बोलणं झालं होतं आणि आम्ही भेटणार होतो. पण नेमकं त्याच दिवशी काहीतरी एक ईडीची नोटीसही होती, त्यामुळे ते समहाऊ आमचं भेटगाठ झाली नाही. पण नंतरच्या काळात मात्र माझा प्रवेश झाला. त्या प्रवेशाच्याही दिवशी आमचं पुन्हा एकदा फोनवर बोलणं झालं होतं. आता राहिला प्रश्न ते बाहेर आल्यानंतरचा भाऊक होण्याचा, तर ते फार ऑब्व्हियस होतं, कारण खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे ॲलिगेशन्स माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे नरेटिव्ह सेट केले जातात ना, बघा 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 ही आली आणि पक्षामध्ये काय काय झालं बघा, तर ते जे होतं त्याला कुठेतरी उत्तर होतं की होय, मी पक्षात आल्यावर वाईट झालेल्या गोष्टी तुम्ही फार अंडरलाईन करताय का, तर मी पक्षात आल्यावर अंधेरीची जागा आली की. अर्थात त्याचं श्रेय हे कम्प्लिटली अनिल परब साहेबांना जातं, हेही तितकंच खरं, कारण परब साहेबांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. किंवा राऊत साहेबांचं परत येणं, माझा जो एकाकी लढा चाललेला होता, नाही म्हटलं तरी एक पोरकं वाटतं ना आपल्याला पक्षामध्ये का असेना, पण तर त्याला राऊत साहेबांनी येणं, ती जोड देणं, ती ताकद दुप्पट होणं, तो आनंद होणं फार स्वाभाविक होतं. आणि आत्ता जेव्हा मग साहेब आले बाहेर आणि मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मला ते आठवण करून दिली. विशेषतः त्यांच्या मातोश्री या आल्या भेटायला आणि अरे ही फार चांगलं बोलते बरं का, आणि त्यांनी फोटो काढायला येणं ही खूप मोठी पावती होती. आणि जेव्हा राऊत साहेब म्हणाले की तुम्ही खिंड लढवली आहे आणि तुम्ही खिंड लढवली हे कोणी नाकारू शकत नाही, तुम्ही नवी ऊर्जा प्राप्त करून दिली आहे, हेही नसे थोडके. म्हणजे माझ्यासाठी हे इट्स अ बिग सर्टिफिकेट, ही फार मोठी कॉम्प्लिमेंट आहे. त्यांनी ते भाषण ऐकलं का पूर्ण? आय डोंट नो त्यांनी ऐकलं की नाही, पण ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून मला असं वाटतं की त्यांनी तेच नाही तर जवळपास माझी बऱ्यापैकी भाषणं ऐकलेली आहेत, की जी भाषणं मी इव्हन आत्ताही जेव्हा मी बोलते तेव्हा प्रत्येक भाषणाच्या नंतर जेव्हा मी कधी मातोश्रीला जाते आणि भेटीगाठी होतात तर त्यावेळेला ते आवर्जून एका एका मुद्द्याचा उल्लेख करतात. पाठीमागे उद्धव ठाकरे यांनी असं उल्लेख केला की आता यानंतर
शिवसेनेचा महिला मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात, तेव्हा तुमचं नावही चर्चेत आलं. कसं बघता त्यांचे स्टेटमेंट? नाही हो, मी अशी काही हवेत वगैरे अजिबात नाहीये. साधारण माणूस आहे मी, खूप सामान्य घरातली मुलगी आहे. अहो, निवडणूक लढवायचं असं जेव्हा आता योगेश सरांनी प्रश्न विचारला तर माझ्या डोक्यात काय यावं, पहिल्यांदा आईला डिपॉझिट किती भरायचं असेल. पण ही लई मोठी गोष्ट आहे. आपण साधी माणसं आहेत, आपण असल्या भानगडीत नाही काही, किंवा असली हवा बिवा असल्या कुठल्याही याच्यात नाही आहे. हां, पण सन्मान्य उद्धव साहेबांनी हे म्हणणं हे मात्र फार महत्त्वपूर्ण आहे. कारण फुले शाहू आंबेडकर प्रबोधनकारांचा महाराष्ट्र असं म्हणून जेव्हा गवगवा होत असतो, तेव्हा 50% लोकसंख्या ज्या महिलांची आहे त्या महिलांना सहभागी करून घेणं, त्या प्रवाहात आणणं ही फार मोठी गोष्ट आहे. या अर्थाने सन्मान्य उद्धव साहेबांचं हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट आहे असं मला वाटतं. राहिला प्रश्न की तो चेहरा कोण असेल, तर मला असं वाटतं की मी शेंडेफळ आहे पक्षातलं. पक्षात खूप सिनियर चेहरे आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट, आता केसरकरांचं जे काही भाषा होती जरा मऊ झाली आहे की पुन्हा ठाकरेकडे किंवा ठाकरे गटाकडे जाऊ शकतात, पुन्हा शिवसेना एकत्र येऊ शकते असे चिन्ह किंवा असं बोललं जातंय. जर असं एकत्र आले आणि परत जर अलायन्स झालं भाजपसोबत, तर तुमची भूमिका काय असू शकते? नाही, भाजपसोबत आमचा अलायन्स होईल की नाही याच्याबद्दल साशंक आहे मी. हां, पण ही माणसं परत येऊ शकतील ना, आणि ती यावीत असं मला वाटणं काही गैर नाही आहे. कारण कुटुंबातल्या ज्या लेकी असतात त्या कुटुंब जोडण्याची भाषा करतात. मी कधीच यांना शत्रू म्हटलेलं नाही आहे. मी कायम यांना माझी भावंड असं म्हणते, वाट चुकलेली भावंड. त्यामुळे सुबह का भुला अगर शाम को घर आए तो उसे भुला नाही कहते. तर माझे भाऊ आहेत. आता भाषा मऊ झाली आहे आमच्या दीपक भाऊंची, कदाचित ती वितळेल अजून काही दिवसांनी, वितळायला सुरुवात झाली आहे. अब्दुल भाई वितळलेत अक्षरशः. आमचे संजू भाऊ सिरसट संभाजीनगरचे बऱ्यापैकी वितळलेत, आता प्रवाहित होतील इतके वितळायला झालेत. कारण ना मंत्रिपद ना कुठलीही जबाबदारी संघटनात्मक काहीच नाही. किंवा ज्या पद्धतीने मतदारसंघ प्रताप सरनाईकांचा काढून घेण्याची भाषा होते, खोतकरांच्या मतदारसंघावरती टांगती तलवार आहे, आढळराव पाटलांच्या मतदारसंघाचा इश्यू आहेच आहे. त्यामुळे हे सगळे लोक अस्वस्थ आहेत, प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यातही मी हे अंडरलाईनच केलं पाहिजे की एकनाथ भाऊंचा घोटाळा हा भाजपने बाहेर काढला. म्हणजे मी जे मगाशी जे म्हटलं की ठरवून टीम देवेंद्रजी हे कपटी राजकारण करण्यात अत्यंत निष्णात आहेत. देवेंद्रजींनी आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना सोबत घेतलं त्यांना संपवले. म्हणजे राजू शेट्टींचा पाडाव करण्यासाठी सदाभाऊ खोतांना जवळ केलं, पण सदाभाऊ खोतांना त्यांनी संपवलं. बच्चू भाऊंना त्यांनी सोबत घेतलं, पण बच्चू भाऊंच्याबद्दल जाणीवपूर्वक रवी राणाला स्टेटमेंट करायला लावायचं. रवी राणा स्वतः बोलू शकत नाहीत, रवी राणांना स्टेटमेंट करायला लावलं जातं. कारण जर रवी राणांचं म्हणणं चूक आहे असंच देवेंद्रजींचं म्हणणं असेल तर देवेंद्रजींनी त्यांचे निलंबन करायला हवे होते. ते झाले नाही. इकडे 3 आमदारांनी एकनाथ भाऊंचा भूखंडाचा घोटाळा बाहेर काढणं, किंवा आत्ता अधिवेशन काळात ज्या 4 मंत्र्यांवर आरोप झाले ते 4च्या 4 मंत्री शिंदे गटाचे आहेत. ॲट द सेम टाईम ज्या 15 लोकांना क्लीन चिट दिली ते मात्र सगळे भाजपचे आहेत. तर हे जे चित्र आहे हे टीम देवेंद्रकडून पद्धतशीरपणे एकनाथ भाऊंना संपवण्याचा, खिंडीत पकडण्याचा डाव सुरू झाला आहे आणि 20 लोक त्यांचा फोडायचा डाव आहे. या 20मध्ये जे पहिल्या काय म्हणता येईल पहिल्या पंक्तीला बसण्यासाठी जे धाव घेतील ना, त्यात आमचे शहाजी बापू नक्की असतील. कुणाच्या विचारधारेची शिवसेना तुम्हाला म्हणजे जवळची वाटते? प्रबोधनकारांची, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची? मला संपूर्ण ठाकरे परिवार जो शिवसेनेसाठी अत्यंत जीवतोड मेहनत घेत आहे, हे रोप सन्माननीय पक्षाचे संस्थापक सरसेनापती वंदनीय बाळासाहेबांनी हे रोप लावलं. पण हे रोप लावताना हे रोप कसं वाढलं पाहिजे याच्यासाठीची जी आयडिओलॉजिकल मांडणी होती ती प्रबोधनकार ठाकरेंनी केली. आणि या रोपाचा वटवृक्ष होण्यासाठी त्याची निगराणी करत राहणं, त्याची राखण करत राहणं सातत्यानं, हे काम सन्मान्य उद्धव साहेबांनी केलं. आणि तितक्याच निष्ठेने पुढे सन्मान्य आदित्यजी यासाठी प्रयत्न करत आहेत. सो कुणाची विचारधारा, तर संपूर्ण ठाकरे परिवार हा या शिवसेनेसाठी कायम पूरकच राहून. हिंदुत्व होतं जे की एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते आम्ही पुढे घेऊन चाललोय.
ते हिंदुत्व मला त्यावरती तुम्हालाच आता प्रश्न विचारायचा आहे की जर बाळासाहेबांचं हिंदुत्व हे लोक घेऊन जात असतील तर बाळासाहेब जी गोष्ट करायचे प्रत्येक गोष्ट ती अगदी आमनेसामने आणि रोखठोक करायचे. म्हणजे मी आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा कालकथित स्मृतिशेष गोपीनाथराव मुंडे साहेबांचं एक प्रकरण गाजलं होतं तर त्यावेळेला मार्मिकमधून स्वतः वंदनीय बाळासाहेबांनी आर्टिकल लिहिलं होतं प्यार किया तो डरना क्या. इतक्या छातीत ठोकपणे ठामपणे ते सामोरे जात होते. जर त्यांचा वारसा घेऊन चालणारे एकनाथ भाऊ आणि हे लोक असतील तर बाळासाहेबांना हे पटेल का रात्रीच्या अंधारात पळून जाणं. रात्रीच्या अंधारात पळून जाणारे लोक हे शिवसैनिक असू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, महिलांबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरणारे गुलाब पाटील, अब्दुल सत्तार सारखे लोक आणि त्यांना पाठीशी घालणारे एकनाथ भाऊंसारखे लोक हे लोक वंदनीय बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत. तिसरी गोष्ट, जर हे खरंच वंदनीय बाळासाहेबांना मानणारे असते तर ज्या वंदनीय बाळासाहेबांनी जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली घडवली त्या शिवसेनेचं नाव गोठवायचं, चिन्ह गोठवायचं इतकं जटिल, कुटील आणि कपटी राजकारण या लोकांनी कधीच केलं नसतं. शिंदे गटातल्या लोकांना तुम्ही काही आव्हान करणार का की परत शिवसेनेत या? असं काही मी त्यांना एकच आव्हान करेल, दादा हो अजूनही वेळ गेलेली नाही. देवेंद्र भाऊ तुम्हाला संपवणारच आहे. देवेंद्र भाऊंनी तुम्हाला संपवायला सुरुवात केलेली आहे. ऑलरेडी त्यांचा प्रोग्राम रन झालेला आहे. जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर त्यांनी जागा झालेलं बरं. की आत्ताचं जे राजकारण आहे ते सगळं सत्ताधारी असू देत किंवा विरोधकामध्ये बसलेले या नेत्यांनी निव्वळ महापुरुषांच्या अवमानावरतीच हे राजकारण येऊन फिरतंय. मुळात सामान्य जनतेला हे नकोय. त्यांच्या मागचे मूळ प्रश्न आहेत महागाई, बेरोजगारी, हे मुद्दे सगळे बाजूला राहिलेत आणि इव्हन सगळे आहे जे प्रश्न जे आहेत हे बाजूला पडलेत आणि केवळ महापुरुषांच्या अवमानावरतीच हे सगळं रेंगाळत चाललंय. याबद्दल तुमची काय भूमिका आहे? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. जाणीवपूर्वक चर्चेची राळ उडवून दिली जाते. मूळ प्रश्नांकडून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचे वाद उकरून काढले जातात. हे जास्त दुर्दैवी आहे की मूळ प्रश्नांवरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी आता चक्क महापुरुषांनाच वेठीस धरलं जाते. याच्यासाठी तुम्ही महापुरुषांना अशा पद्धतीने वेठीस धरून त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून लोकभावनेशी खेळून एक गोंधळाची स्थिती निर्माण करून दिली जाते. पण यामध्ये जे लोकांचे प्रश्न आहेत, नोकर भरतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, महागाईचा प्रश्न तर म्हणजे जो का तेव्हा आहे तो आकडा वाढत वाढत चाललेला आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिला असुरक्षिततेचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या शेतीचे जे मागचे पंचनामे होते ते अजूनही झाले नाही, 531 कोटी जे विम्याचे पैसे होते, म्हणजे सुप्रीम कोर्टने निर्णय देऊन सुद्धा विमा कंपन्या तो विमा द्यायला तयार नाही आहेत. सुप्रीम कोर्टने निर्णय दिल्यावरही जर ते देत नसतील तर हे ऐकतात कुणाचं? आणि यावर सरकार पक्षातले, राज्यातले किंवा केंद्रातले चकार शब्दाने बोलायला तयार होत नाहीत. किंबहुना या कुठल्याही मुद्द्यावर जेव्हा आपण प्रश्न विचारायला जातो त्यावेळेला त्या प्रश्नांचं उत्तर देण्याच्याऐवजी जाणीवपूर्वक अशी काहीतरी वक्तव्य मध्ये काढली जातात. हे वाईट आहे की महापुरुषांना वेठीस धरलं जातं लिटरली आणि त्यातनं ही स्थिती निर्माण केली जाते. पण मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता आता बऱ्यापैकी सुजाण होत चाललेली आहे. ती प्रगल्भतेनं विचार करेल. ती गुजरातसारखा निर्णय घेणार नाही. ती अत्यंत प्रगल्भतेने येणाऱ्या काळात निर्णय घेईल. परंतु त्यातही पुन्हा कपटी राजकारण असं आहे की निवडणुकांच्या ज्या तारखा आहेत त्या जाणीवपूर्वक पुढे पुढे ढकलल्या जात आहेत. म्हणजे भाजपला असं वाटत आहे की कधीतरी आपल्या बाजूची लाट येईल का, त्या एका अनुकूल वेळेची वाट बघत ते निवडणुकांच्या तारखा पुढे पुढे ढकलत आहेत. गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी जेव्हा म्हटलं की तुमची हिंमत असेल तर 1 महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम लावून दाखवा, त्यावेळेला भाजपा भांबावून गेली. काय बोलावं ते सुचत नव्हतं. त्या एका वाक्याला खोडून काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटातले 10-12 लोक ॲट अ टाईम प्रतिक्रिया द्यायला पुढे आले. याचा अर्थच असा आहे की महाराष्ट्रातल्या दैनंदिन जगण्याशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात भाजपा सपशेल अपयशी ठरलेली आहे.
तर या होत्या अशाच एक आक्रमक अशा सुषमाताई, अतिशय मनमोकळी उत्तरं त्यांनी आपल्या सर्वांना दिलेली. ताई, तुमचा संवाद यापुढे असाच राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लेट्सअप सभा संपली असं सांगतो. थँक्यू.